अर्चना अक्षय करांडे, ओबीसी महिला ब गटातून प्रभाग क्रमांक 13 मधून मी निवडणूक लढवत आहे। भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पार्टीमधून मला अधिकृत उमेदवार त्यांनी जाहीर केलेला आहे। क्रमांक 13 मधला सेक्टर 22 हा असा परिसर आहे की तिथं खूप समस्या आहेत, म्हणजे गटारींच्या आणि सगळे मिळून असं त्यांचं शौचालय आहे, असं पर्सनल शौचालय नाही आहेत बहुतेक भागांमध्ये। तर त्यांनी ते समस्या आम्हाला सांगितल्या। शौचालय त्यांची दुरावस्था झालेली होती शौचालयांची, त्यांनी त्या आम्हाला समस्या सांगितल्या आणि ते बघून आम्हाला असं वाटलं की इथे एक अशा हे नगरसेवकाची गरज आहे, ते त्यांच्या समस्या ते खूप जवळून ओळखतील अशा नगरसेवकांची इथं गरज आहे। आणि तेव्हा आम्हाला असं वाटलं की आम्ही ही निवडणूक लढवावं आणि लोकांची कामं करावी। काही महिला सबलीकरणाच्या माध्यमातून तुम्ही कोणता विषय तुम्ही घेऊन जाताय? इथे अशा महिला आहेत की ते गरिबी असल्यामुळे बाहेर जाऊन कामं करतात आणि मग आम्हाला इथे बचत गट पण भरपूर आहेत, तर आम्ही बचत गटामार्फत महिलांना रोजगार मिळवून द्यायचा प्रयत्न करू, त्यांना व्यवसायाची एक प्रशिक्षण देऊ की व्यवसाय कसा करायचा आणि आम्ही महिलांना पुढे नेण्याचा पूर्ण प्रयत्न करू। महाराष्ट्र शासनाचं नाही या प्रभागातील मूलभूत प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे, त्याबद्दल तुमची भूमिका काय आहे? हॉस्पिटलचं ह्या प्रभागात एक हॉस्पिटल आहे आणि तिथे अत्याधुनिक सुविधा नसल्यामुळे गर्भवती महिलांना वायसीएम आणि ससून या अशा मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठवतात। तर ह्या प्रभागात जे हॉस्पिटल आहे तिथंच आम्ही त्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा पूर्ण प्रयत्न करू। प्रभागामध्ये वाढती गुन्हेगारी याबद्दल तुमची भूमिका काय? वाढती गुन्हेगारी आमच्या प्रभागामध्ये आहे, सेक्टर 22 मध्ये आहे। विशेष करून लहान लहान मुलं गुन्हेगार झालेले आहेत इथे आणि आम्ही हा प्रयत्न करू की अवैध दारूधंदे, मटका गांजा असे हे अवैध धंदे ते बंद करण्याचा पूर्ण प्रयत्न करू। प्रभागातील जे मूळ समस्या आहेत त्याबद्दल तुमची भूमिका काय? सध्याच्या प्रभागात मूळ समस्या म्हणजे पाणी टंचाई। दिवसाड पाणी येतं आमच्या प्रभागात, ते पण रात्रीचं येतं। तर काही महिला काम करून आलेल्या असतात तर त्यांना रात्रीचं काम करावं लागतात घरातले, कारण सकाळी लवकर जायचं असतं। तर ते पाणी वेळेवर यावं किंवा रोज पाणी त्यांनी सोडावं पालिकेने, असा आम्ही पूर्ण प्रयत्न करू। सेक्टर 22 मध्ये अनेक झोपड्या आहेत, बेघर नागरिक, त्यांना स्वतःची घरं नाही आहेत। तर पंतप्रधान आवास योजना आणि म्हाडातर्फे आम्ही त्यांना घरं उपलब्ध करून देण्याचा पूर्ण प्रयत्न करू। SRA तर्फे आम्ही त्यांना घरं उपलब्ध करण्याचा पूर्ण प्रयत्न करू। आम्ही हा प्रयत्न करू। पण जे आमचे स्वतःची बेटी घरांमधली ज्यांनी घरं बांधलेले आहेत स्वतःच्या खर्चातनं, त्यांच्या घरांना आम्ही काही होऊन देणार नाही, आम्ही बी आश्वासन देतो। पण ज्या नागरिकांना घरं नाही, जे झोपडीमध्ये राहतात, त्यांना फ्रीमध्ये घरं मिळवून देण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना कुणालाही बोगस दलालाला किंवा कोणत्याही पदाधिकाऱ्याला किंवा कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्याला पैसे देण्याची गरज नाहीये। आम्ही येणाऱ्या दिवसात प्रत्येक झोपडी धारकाला त्याचा न्याय मिळवून देऊ, त्याला स्वतःचं हक्काचं घर मिळवून देऊ। त्याला कोणत्याही आश्वासनाला किंवा बोलथापाला बळी पडण्याची गरज नाहीये। त्याला आम्ही SRA मार्फत, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मार्फत आम्ही जी त्यांची योजना आहे, ज्या त्यांच्या अटी त्यांच्या मार्फत आम्ही त्यांना घरं मिळवून देऊ। त्यांना कोणत्याही दलालाला पैसे देण्याची गरज नाही। आम्ही झोपडपट्टी या नागरिकांची पिळवणूक होऊन देणार नाही। नमस्कार, मी अक्षय राजेंद्र करांडे, ही माझी धर्मपत्नी अर्चना अक्षय करांडे। ही आता प्रभाग क्रमांक 13 मधून भारतीय जनता पक्षाकडून ओबीसी महिला गटाकडून उमेदवारी निवडणूक लढवत आहे। येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीच्या 4ही अधिकृत उमेदवारांना तुम्ही बहुमतांनी निवडून आणा आणि कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका। सेक्टर 22च्या सर्वांगीण विकासासाठी, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवारांना बहुमतांनी निवडून आणा। आपल्याला नागरिकांच्या खूप समस्या सोडवायच्या आहेत। एवढीच मी आपल्या सर्व नागरिकांना नम्र विनंती करतो, आपण मत स्वरूपात आम्हाला आशीर्वाद द्यावा, हीच नम्र विनंती।